आज नांदेड रेल्वे डिव्हिजन आणि नांदेड रेल्वे स्टेशनवर जे गद्दारी करून शिंदे गटात गेलेले त्या खासदारांची बैठक रेल्वे डिव्हिजन मध्ये आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आणि मला पण काल नोटिसा दिलेली. नोटिसा दिल्यानंतर हे गद्दारी केलेले त्यांच्या कपाळून गद्दारी जाणार आहेत आणि त्यांना वाय प्लसची सुरक्षा असताना आमच्यासारख्या सामान्य ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एवढी काय म्हणतात त्याला धसकी का घेतली शिंदे गटाने. मला आव्हान आहे शिंदे गटाच्या खासदारांना, ज्यांनी ठाकरेची शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले, तुमच्यात जर एवढी दमक नसेल तर तुम्ही गेलात कशात? सर्वसामान्य शिवसैनिकांचा जर तुम्ही रोष पचवू शकत नाही तर सर्वसामान्य मतदारांचा रोष तुम्ही कसं पचवणार? मला आव्हान आहे आपल्या माध्यमातून, पोलीस प्रशासन काम करत आहे, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनने फक्त ठाकरे सेनेचे पदाधिकारी येऊ नये म्हणून त्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. जिल्हा प्रशासन एक मुस्कटदाबी करत आहेत शिवसैनिकांची आणि सत्ताधाऱ्यांचे भावले झालेले. तर आपल्या माध्यमातून पुनश्च मी या ज्या पोलिसांनी जे पत्रक दिलेलं आहे, जे नोटिसा दिलेलं आहे, पोलिसांचं काम केलेलं आहे, परंतु कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी काम केलेलं आहे? हे शिंदे गटाच्या सांगण्यावरून. शिंदे गट सत्ताधारी आहे, सत्ताधाऱ्याच्या सांगण्यावरून पोलीस काम करत आहेत. पण आम्ही पुनश्च ज्यांनी गद्दारी केले पक्षाच्या नावाने त्या गद्दारांना जागा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता दाखवेल.